यानंतर बातमी आहे खासगी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। एप्रिल महिना जसा जवळ येतो तसं सर्व कर्मचाऱ्यांना ओढ लागते ती पगारवाढीची। वर्षभर केलेल्या कामाचं फलित म्हणजेच पगारवाढ यंदा किती असेल या संदर्भात एक अहवाल समोर आलाय। पाहुयात याच वरचा हा स्पेशल रिपोर्ट। खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। यंदा कर्मचाऱ्यांना मिळणार 9.4% पगारवाढ। ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक 10% पगारवाढ। खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गेल्या 5 वर्षांमध्ये समाधानकारक वेतनवाढ मिळत असल्याचे चित्र आहे आणि यंदा म्हणजेच 2025 मध्येही खासगी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल असा अंदाज मनुष्यबळ सल्ला संस्था मर्सरने सर्वेक्षणात मांडलेला आहे। यावर्षी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 9.4% पगारवाढ मिळणार असल्याचा अंदाज आहे। तंत्रज्ञान, गृहोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील साधारणतः 1550हून अधिक कंपन्यांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता आणि या सर्वेक्षणाच्या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे पाहूयात। गेल्या 5 वर्षांमध्ये साधारण 8% पगारवाढ होतीये। 2025 मध्ये 9.4% पगारवाढीचा अंदाज आहे। ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक 10% पगारवाढीचा अंदाज। मेक इन इंडिया या उपक्रमामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ। 2025 मध्ये 37% संस्था कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहेत, तर कर्मचारी कपात 11.9%वर स्थिर राहणार आहे। पगारवाढी सोबतच अनेक कंपन्या नवीन कर्मचारी रुजू करून घेण्याच्या तयारीत आहेत। नवीन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कंपन्या फ्रेशर्सना सर्वाधिक पसंती देत आहेत आणि फ्रेशर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नक्की काय करते पाहूयात। गुणवत्तेच्या आधारावर घसघशीत पॅकेज, उत्तम प्रशिक्षण, अपस्किलिंगसाठी प्रोत्साहन, प्रभावी कामासाठी वाढीव वेतन। त्यामुळे आता नव्या कर्मचारी भरतीसह जुन्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ असेल असं चित्र मनुष्यबळ सल्लागार संस्था अर्थात मर्सरने केलेल्या सर्वेक्षणात दिसतंय। त्यामुळे यंदाचं वर्ष खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।